हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही सगळे मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर चला, आज मी चाललेली आहे मॉर्निंग वॉकला. रोजच्यासारखंच आज देखील मी मॉर्निंग वॉक करून आले. मस्तपैकी पाऊण तास असा मॉर्निंग वॉक करून झाल्यानंतर घरी आले आणि घरी आल्यानंतर झाडू वगैरे मारून झाल्यानंतर लगेचच लादी पुसून घेतली. कारण की नंतर काही जास्त मला वेळ मिळणार नाही. क्लास सुरू होतो आणि मग 2 तास त्यामध्येच आपल्याला अडकून पडावं लागतं. त्यामुळे शक्यतो जितकं लवकर होईल तितकं मी क्लास सुरू व्हायच्या आधी लादी, झाडलोट वगैरे सगळं झटकून वगैरे घर साफ करत असते. तर हॉल साफ झाला पूर्णपणे आणि आता किचन साफ करत आहे. सकाळचं मला जास्त काही शूट करता आलं नाही. मुलाचा डब्बा वगैरे दिला आणि मग माझं आवरून मी लगेचच मॉर्निंग वॉकला निघून गेले. बरं, आज आले होते पाहुणे आणि पाहुणे आल्यामुळे माझा बराचसा वेळ त्यांचं स्वागत करण्यात आणि त्यांची सरबराई करण्यामध्ये गेला. त्याच्यामुळे दिवसभराचं काही मला इतकं जास्त शूट करता जरी आलं नसेल, तरी देखील मी आजच्या ब्लॉगमध्ये रात्रीचं रुटीन तुम्हाला शेअर करते. तर सकाळी झाड लोट लादी वगैरे करून झाल्यानंतर आता हे संध्याकाळचं आहे. क्लास झाल्यानंतर इथे मी झाडू मारून घेते. तर आता बघा, हॉलमध्ये बराचसा कचरा निघालेला आहे. कारण की मुलं जेव्हा क्लासमध्ये बसतात त्यावेळेस थोडाफार का होईना पेन्सिल, त्याचप्रकारे रबरचा, आणखीन थोडंसं पेपरचा वगैरे कचरा वगैरे पडलेलाच असतो. तर सकाळी मी ना काही भाज्या आणल्या होत्या आणि मी आणून तशाच ठेवल्या होत्या. तर इथे मी आणलेला आहे ताजा असा मुळ्याची भाजी. त्याला मुळे काही तयार झालेले नाहीयेत. फक्त पालेभाजी आहे. आणि इथे ना फ्लावर आणि कोबी मी आणला होता. स्वस्त मिळाला मला. 10-10 रुपयाला मिळाला. आणि इथे 1 किलो गाजर आणलेले आहेत. तर थंडीचं सीझन म्हटलं की खूप साऱ्या ताज्या भाज्या, गाजर, त्याचप्रकारे मुळे, फ्लॉवर, कोबी, वाटाणे ह्या इतक्या मार्केटमध्ये स्वस्त दरामध्ये आत्ता सध्या मिळत आहेत ना, तर त्यामुळे सीझनमध्ये या ज्या भाज्या वगैरे मिळतात तर त्याचा भरपूर असा आस्वाद घ्या. आपल्या आहारामध्ये याचा समावेश करा. भरपूर असं यामध्ये मिनरल्स असतं, सोबतच विटॅमिन वगैरे असतं. तर त्यामुळे याचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की करा. मुलांच्या डब्याला द्या, वेगवेगळे प्रकार बनवून खा. तर आता मुळ्याची भाजी निवडून झाली, धुवून घेतली आणि हे जे भाजीचं जे पाणी होतं धुतलेलं, तर ते ना मी इथे झाडांना घालून घेते. शक्यतो मी संध्याकाळी पाणी घालत नाही, सकाळीच घालते. पण आता इथे भाजीचं पाणी होतं आणि त्या भाजीमध्ये ना भरपूर अशी माती होती. मग मी तेच पाणी झाडांना घालून दिलं आणि आता इथे आलेली आहे किचनमध्ये. तर रात्रीचा स्वयंपाक मला आता काय करायचं आहे, तर आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी, सोबतच मुळ्याची भाजी आणि थोडासा भात लावणार आहे आणि भाकरी करणार आहे. तर इथे मी एका कुकरच्या डब्यामध्ये तांदूळ काढून घेतला आणि थोडीशी तुरीची डाळ या एका डब्यामध्ये काढून घेते. दोन्ही धुवून लगेचच कुकरला लावून घेणार आहे. आज मी शेवग्याची शेंगेची आमटी तुरीच्या डाळीमध्ये बनवून घेणार आहे. माझ्या माहेरी शेवग्याची शेंग ही मसाला लावून केली जाते. खूप चवदार लागते शेवग्याची शेंग मसाल्यामध्ये देखील. पण इकडे जास्त कोणी मसाल्यातलं खात नाही. त्यामुळे तुरीच्या डाळीतलंच शेवग्याची शेंग इकडे सगळ्यांना आवडते. तर तुरीच्या डाळीमध्येच मी अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो चिरून घालणार आहे आणि ही डाळ आणि तांदूळ एकत्रच कुकरला लावणार आहे. तसं पाहायला गेलं ना, तर शेवग्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल, दक्षिण आफ्रिकेमध्ये बहुतांश लोक हे कुपोषित असल्याचे आपल्याला आढळतात आणि तुम्हाला ही गोष्ट देखील माहिती आहे की नाही माहिती नाही. तिकडच्या महिला ज्यावेळेस गरोदर असतात म्हणजे प्रेग्नेंट वगैरे असतात, तर त्यांचं पोषण होण्यासाठी त्यांना डिलिव्हरी झाल्यानंतर शेवग्याच्या पालाचा जी पावडर असते, ज्याला मोरिंगा पावडर म्हणतात, तर ती पावडर देखील त्यांना खायला घातली जाते. तर आपल्या भारतामध्ये तर जास्तीत जास्त ताजा असा शेवगा, शेवग्याची पानं, फुलं भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. तर त्याचा आपण वापर नक्कीच केला पाहिजे. तर कॅल्शियमची जर कमतरता असेल ना, तर शेवग्याच्या शेंगा, पाल्याची भाजी किंवा मग फोडणीमध्ये थोडासा शेवग्याचा पाला किंवा त्याचे पराठे बनवून जरी खाल्ले ना, तर भरपूर अशी कॅल्शियमची उपलब्धी आपल्याला तिथून मिळू शकते. तर आता इथे ना मी मुळ्याची भाजी बनवते. खूप साध्या सोप्या पद्धतीने मी मुळ्याची भाजी बनवते. त्याला काही जास्त मी तामझाम करत नाही. फक्त हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी घालून मुळ्याची भाजी इथे मी बनवणार
आहे. आणि मुळ्याची भाजी ही इतकी ताजी टवटवीत मला मिळाली ना, त्याला अजिबातच मुळे तयार झाले नव्हते. फक्त ताजा कोवळा पाला तयार झाला आणि तो मार्केटमध्ये विकायला आणलेला. त्यामुळे मी ती भाजी आणली. तर तेलामध्ये लसूण आणि मिरची व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर इथे हा मुळा धुवून बारीक चिरून डायरेक्ट मी फोडणीला घालणार आहे. तर आता इथे फोडणीला घातल्यानंतर ही भाजी लगेचच थोडीशी वाफ लागली की कमी होते आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. कधीही पालेभाज्या बनवत असताना आपल्याला आधी त्या पालेभाज्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मग बारीक चिरून घ्यायच्या. म्हणजे या भाजीतले जे पोषण तत्व असतात ते कमी होत नाहीत. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, व्यवस्थित परतणार आहे. यामध्ये ना कुठली डाळ ना शेंगदाण्याचं कूट काहीही नाही. नुसती साधी सोपी अशा पद्धतीने भाजी जर बनवली तर फारच चवदार अशी ही भाजी बनून तयार होते. तर इकडे साईडला आता डाळ आणि भाताचा कुकर देखील झाला. 3 शिट्या झाल्या, काढून ठेवला. भाजी बनतीये आणि इथे लागलीच मी भाकऱ्या करून घेणार आहे. तर ज्वारीचीच भाकरी बनवणार आहे. तर पीठ मळून घेते आणि मग पटकन साधारणपणे 3 ते 4 मला भाकरी बनवायच्या आहेत. तर पटापट मी या भाकरी बनवून घेणार आहे. थंडीच्या सीझनमध्ये जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचा देखील आहारामध्ये समावेश केला पाहिजे. पण इथे मी बाजरीचं फक्त 1 किलोच बाजरी भरली होती आणि शक्यतो बाजरी घरामध्ये कोणी खात नाही, ज्वारीच खातात. त्यामुळे ही जी बाजरीची भाकरी आहे ती फक्त मी 2 ते 3 वेळाच बनवली आणि आता इथे मी ज्वारीच्या भाकरी अशा पद्धतीने बनवून घेते. तर आता हे ज्वारीचं पीठ आहे ना, तर या ज्वारीच्या पिठामध्ये मी थोडेसे उडीद घातले होते, ज्याला आपण कळण्याची भाकरी म्हणतो. तर अशाच प्रकारची आहे. पण मला वाटतं कळण्याची भाकरी बऱ्याच ठिकाणी हातावर थापली जाते. तर हातावर काही मला थापता येत नाही. तर मी ती पिठावर थापून घेते. मस्तपैकी तवा भरून गोल गरगरीत अशी मोठीची मोठी भाकरी करायची. जास्त छोटे-छोटे भाकरी करत बसत त्याच्यामध्ये वेळ पण जातो आणि मग 2 ते 3 भाकरी करण्यापेक्षा एकच मोठी भाकरी केली की पोट देखील आपलं भरलं जातं. तर बघा भाकरी एवढी मोठी आहे, पूर्णपणे तवा भरल्यासारखा आपल्याला दिसतोय. हा तवा खूप मोठा आहे आणि हा जो तवा आहे ना माझा, हा ॲक्चुअलमध्ये डोस्याचा तवा आहे. पण त्याच्यावरती ना आता हल्ली डोसे व्यवस्थित बनत नाही आणि तवा देखील खूप छान म्हणजे कंडिशनमध्ये आहे. म्हणून मग मी ह्या तव्याला फेकला नाही. हा तवा मी चपाती आणि कधीतरी क्वचितच भाकऱ्या करण्यासाठी वापरते. शक्यतो भाकरी करण्यासाठी मी लोखंडी तवाच वापरते. पण आता त्या लोखंडी तव्यामध्ये ना मी मेंदी भिजत घातली होती आणि म्हणून मला पर्यायाने हा तवा वापरायला लागला. तर आता इथे ही भाकरी आता एका बाजूने शेकली, पलटली आणि आता दुसरी भाकरी थापून घेते. तर बाजूला इथे मुळ्याची भाजी देखील आता बनत आलेली आहे. झटपट असा स्वयंपाक बनवून घ्यायचा आहे. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे जवळपास साधारणपणे 8:30च्या आसपासचा वेळ आहे आणि आता इथे बघा स्वयंपाक देखील बऱ्यापैकी तयार होत आलेला आहे. फक्त आता मला शेवग्याची आमटी बनवायची आहे. डाळ ऑलरेडी शिजलेली आहे आणि शेवगा जास्त काही शिजायला वेळ लागणार नाही. मंद आचेवरती साधारणपणे 5 मिनिटं जरी ठेवला तरी मस्तपैकी शेवगा शिजून तयार होतो. तर जास्त मऊ शेवगा देखील नाही शिजवायचा. साधारणपणे असं खाताने त्या शेवग्याच्या शेंगातलं आतलं जे मांस आहे ते दाताला मस्तपैकी असं लागलं पाहिजे. अशा पद्धतीचा शेवगा मी आमटीमध्ये शिजवून घेते. तर फोडणीला काय घातलं मी, तर भरपूर असं लसूण आणि भरपूर असं जिरं ठेचलेलं मी फोडणीला घातलेलं आहे. त्याच्यातच हा जो शेवगा होता तो घातलाय. परतून घ्यायचंय आणि घरगुती जे तिखट आहे ते घालणार आहे आणि यामध्ये शिजवलेली आणि घोटून घेतलेली डाळ घालायची आहे आणि मस्तपैकी मंद आचेवरती आता ही शेवग्याची आमटी शिजू द्यायची. इतकी चवदार ही शेवग्याची शेंगाची आमटी तयार होते ना, तर लहान मुलं देखील भरपूर अशी आवडीने खातील अशी ही आमटी बनवून तयार होते. तर आपल्या आहारामध्ये सगळ्याच भाज्यांचा समावेश असणं गरजेचं आहे. शेवग्याच्या शेंगाचे खूप वेगवेगळे प्रकार आपण बनवत असतो. तर त्यापैकी जर जेवणामध्ये आमटी काय हवे असेल तर अशा पद्धतीने डाळीमध्ये शेवगा घालून, कधीतरी डाळीमध्ये पालक घालून खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आपण बनवू शकतो. तर ही घोटलेली डाळ मी यामध्ये घातलेली आहे आणि आता मंद आचेवरती हा शेवगा मी शिजत ठेवणार आहे. तोपर्यंत इथे सिंकमध्ये भरपूर अशी भांडी पडलेली होती. आता ही सगळी होईपर्यंत शेवगा शिजेपर्यंत हे जे सिंकमध्ये पडलेली भांडी आहेत ती सगळी घासून घेते. तर आता ही भांडी पहिली सगळी काढून घेते सिंकमधून आणि जितकं त्या भांड्यांमध्ये असलेलं जे काही अन्नाचे कण वगैरे असतील तर ते सगळं मी सेपरेट करून घेणार आहे आणि मग पटापट ही भांडी घासून घेणार. अशा पद्धतीने जर भांडी घासली ना, पटकन भांडी घासली जातात आणि झटपट असं काम होतं. तर सगळी भांड्यांचा ढीग बघा तुम्ही, भरपूर असं भांड्यांचा ढीग
ढीग आहे आणि कधी-कधी ना असं वाटतं या भांड्यांचा ढीग बघून इतका कंटाळा येतो ना, असं वाटतं की नको भांडी नको असं वाटतं. पण पर्याय नाहीये. हे सगळं करणं भागच आहे, करायलाच हवंय. तर इथे मी काय करते, पटकन भांडी घासून होण्यासाठी मी सांगितलं आधीच होतं, की जेव्हा भांडी जास्त असतात त्यावेळी मी कधीही डिशवॉश बारचा वापर करत नाही. लिक्विड घेते सरळ, डिश लिक्विड, आणि त्याने पटापट पटापट भांडी घासून घेते. डिश लिक्विडने ना पटकन भांडी घासली जातात आणि धुवून देखील पटकन होतात. अजिबात कुठेही साबणाचे जसे थर वगैरे भांड्याला राहतात तसे ह्या डिश लिक्विडने राहत नाहीत. तर बघता बघता ना मी सगळी भांडी घासून या सिंकमध्ये ठेवली आणि आता ही सगळी भांडी घासून झाल्यानंतर मी धुवून ह्या ज्या पिंक कलरचा बास्केट आहे त्यामध्ये ठेवणार आहे. कधी-कधी मला असं वाटतं, की फक्त आणि फक्त भांड्यांसाठीच एखादी म्हणजे भांडी घासायला बाई लावावी म्हणून. पण बऱ्याच जणांकडे मी असं पण ऐकलेलं आहे, की भांडी घासताना थोडाफार साबण वगैरे शिल्लक राहतो आणि कशीही भांडी घासली जातात. आणि त्यामुळे का होईना साधारणपणे असं वाटतं, की असो उशीर तर उशीर, पण ही सगळी स्वच्छता आपणच करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला वेळ देखील स्वतःला कधी-कधी मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टीतून. पण कधी-कधी थोडंसं शॉर्टकट मारून देखील आपण ही कामं करू शकतो. तर इथे बघा मी बऱ्यापैकी सगळी भांडी घासून घेतली. हा जो छोटासा कुकर होता तो देखील पडला होता घासायला, तर तो देखील मी, त्याच्यामध्ये थोडीशी आमटी होती दुपारची शिल्लक, तर ती मी काढून घेतली आणि तो कुकर देखील घासून टाकला. सोबतच हे जे सिंक होतं ते स्वच्छ घासून घेतलेलं आहे आणि आता हा जो भांड्याचा ढिगारा आहे त्याचे ते भरपूर असं पाणी निथळलेलं आहे. तर हे जे पाणी आहे ना, तर मी आता हा जो ट्रे आहे थोडासा तिरका करून पाणी काढून घेते. म्हणजे भांडी बऱ्यापैकी त्यातील पाणी निथळून जाईल. सिंक धुवून घेतलेलं आहे आणि आता हा जो ट्रे आहे भांड्याचा बास्केट, तर ते मी आता खाली ठेवते. थोडंसं तिरकं करायचं म्हणजे असेल नसेल सगळं पाणी निघून जातं. आणि आता इथे बघा भरपूर असं पाणी निथळलेलं आहे. वायपरने मी सगळं स्वच्छ करून घेतलं आणि किचनचा ओटा स्वच्छ असा पुसून देखील तयार झालेला आहे. आता हे सगळा ओटा मी पुसून घेते आणि बघा आता इथे माझं किचन पूर्णपणे आता स्वच्छ झालेलं आहे. आता दोन्हीही मुलं आणखीन ग्राउंडमध्ये गेलेली आहेत, आलेली नाहीयेत आणखीन. ते आल्यानंतर लगेचच आम्ही सगळेजण जेवायला बसू. तोपर्यंत सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. सिंकमधली भांडी देखील झालेली आहेत आणि जेवण झाल्यानंतर जे काही 2-3 ताटं पडतील ते मी घासून घेणार आहे. तर चला या जेवायला. खूप साधं आणि सोपं तितकंच पौष्टिक जेवण आहे, चवदार. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.